नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 32. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी शके 1793 श्री दत्तगुरू स्वामींच्या दर्शनार्थ अक्कलकोटाला गेलो होतो. तेव्हा कडपगावच्या स्टेशनवर उतरून शौचमुख मार्जन केलं. टांग्यात बसतेवेळी नासिकेचा स्वर पाहिला तर सूर्यस्वर उदयसहित पृथ्वी तत्व संयुक्त स्पष्ट वाहत होता. श्रीमद गुरुदर्शन कल्याणकारक मुख्यत्वे चंद्रस्वरात पृथ्वी अथवा जलतत्व वाहत असता व्हावे असे असल्याकारणाने स्वरोदयाचा अभ्यासोक्त नियमाप्रमाणे स्वर बदलण्याचा पुष्कळ यत्न केला, परंतु बदलेना. दिवसा चंद्र आणि रात्री सूर्यस्वर नेहमी वाहत असता आज असं का झालं ह्या विचारात टांग्यात बसून चालता झालो. अक्कलकोट गावानजीक रामचंद्राचं देवालय आहे, तिथे उतरून पुन्हा स्वर पाहिला. तूर सूर्य नाडीतून बाहेर कृष्ण पिंगलात्मक वायू वाहतच होता. सूर्यस्वर बंद होत नाही असं जाणून कुणास न दिसेल आणि न कळेल अशा गुप्त रीतीने उजव्या नागपुडीतून सूक्ष्म मृदू कापसाचा बोळा युक्तीने बसवला. गावात येऊन श्रीफळ, बडोद्याची कपोरी, विड्याची पानं आणि उत्तम चुना वगैरे सहित श्रीमद सच्चिदानंद घन स्वामीरायांच्या दर्शनाला गेलो. त्यावेळी श्री समर्थांची स्वारी राजवाड्यानजीक उजव्या बाजूला भंडारखाना आहे, तिथल्या सोप्यात सुशोभित मृगासनावर बसली असून जवळ पुष्कळ मंडळी बसली होती. त्यावेळेस बडोद्याचे मार्तंडराव संगमनेरकर वगैरे 2-4 गृहस्थ होते. श्रीफलादिक पदार्थ श्रींना अर्पण करून साष्टांग नमस्कार केला. करद्वय जोडून मर्यादेने उभा राहिलो. इतक्यात समर्थ आपल्या उजव्या नागपुडीस दाबून म्हणाले, काय करावे, सद्गुरु दर्शनास चंद्रस्वर काय येत नाही रे. नाकातला बुळा काढून टाका, वायू बंद करून. काय काय होतंय? हा, नाकातला बंद झाला तरी तोंडातला तो चालूच राहणार आहे ना. असं सांग की असं काही करू नये. ध्यानमूलम गुरोर्मूर्तीम, पूजामूलम गुरोपदम, मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, मोक्षमूलम गुरो कृपा. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः, यदत्वा न निवर्तते तद्वाम परम मम. स्वस्थ आनंदात असावं. हे समर्थांचे हितकर बोधरूप अमृतवचन ऐकून मी नाकातून कापसाचा बोळा काढून टाकला. तो पाहून सर्वांस दत्त महाराजांच्या अंतरसाक्षित्वाचा विलक्षण चमत्कार वाटला आणि सर्वत्र सगळेजण स्तुती करू लागले. तेव्हा मी श्री चरणारविंदी विनंती केली की स्वर्ग, मृत्यू, पाताल या त्रिलोकास अंतर्बाह्य, निरुपाधिक, निर्विकार, ब्रह्मानंद रूप सद्गुरु व्यापक, स्वात्मानुपूर्वक, निसंशय आहे. संशयोपाधिरूप नाकातील बोळा सद्गुरु कृपेने निशेष निघून गेला. सुस्वरूपी चंद्र सूर्यादिक नाहीत. उदयास्त मयो नास्ती निशब्दम तत विजानियात. तात्पर्य, केवळ निगुण साक्षी दृष्टा ब्रह्मात्मये परमानंदात निस्संदेह स्वस्थ असावे. ही समर्थांची पारमार्थिक आणि अनंत जन्माचे क्षणात सार्थक करणारी आज्ञा सर्वथैव शिरसामान्य आहे. शरणागत शिष्यास सहज निरुपाधिक आत्मबोध करून तारतात. तेच परमेश्वर सद्गुरू दीनदयाळ मायबाप खरे आहेत. तेच समर्थ गुरु धन्य म्हणावे आणि त्यांचेच चरणी लीन होण्याने कल्याण निश्चयात्मक होत आहे. शके 1794 मी स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेलो. त्याकाळी श्री दत्तमूर्ती अक्कलकोटातील पटवर्धनांच्या गणपती मंदिरात सेवेकरी आणि इतर दर्शनेच्छुक जनांसहित गादीवर विराजमान नृसिंह रूपाने झाली होती. तेव्हा मी श्रीफलादिक पदार्थ पुढे ठेवून अनन्य भावाने शिरसाष्टांग नमस्कार करून उभा राहिलो. तो एकाएकी कडकडून बोलले, कच्चा अंबड़ का भाज दिया बहुत दिन भय, मादरचोद
कायकू आता है, अब्बी के अब्बी निकल जाओ. ही नृसिंहाक्षरे ऐकताच मी सर्द होऊन अतिशय घाबरलो, तटस्थ झालो. पाय उचलेना. 300 कोसावरून अडचण असताना पैसे खर्च करून 3 दिवस जागरण करून क्षुधित भक्तीने आल्याबरोबर विश्रांती न मिळता उलट आत्ताच्या आत्ता जा म्हणतात, असा काय अन्याय झालाय. असो, गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून पाकिट घेऊन दुरून नमन करून साखर विहिरीवर गेलो. पाण्यानं चूळ भरली आणि विचार करू लागलो. स्टेशनाकडे जाण्यास टांगा 3 वाजता निघतो. यावेळी उन्हा फार आहेत. थोरल्या वेशीनं जावं तर आत्ताच आलो, वेळ नसता तर पुन्हा आताच्या आत्ता जातो हे पाहून सर्व लोक हटकतील आणि उपहास करतील. स्नान करून जावं तर तात्काळ परत जाण्याची आज्ञा झाली आहे. प्रत्येक समयी निघतेवेळी स्वामीराज मला 2 चिकन सुपाऱ्या प्रसाद नेमाने स्वहस्ते देतात. तसा तराजू दांडीचा इंग्रजी फद्या पैसा मला दाखवून दर 1 खेपेस ते देत असतात. तो प्रसाद पण यावेळेस मिळाला नाही. मला नैवेद्य करण्यास नेहमी आज्ञा होत असते, ती देखील नाही. असो, मर्जी. असं मनात आणून पाकिट घेऊन राजवाड्यानजीक दिंडीने गावाबाहेर पडलो. श्रीरामचंद्राच्या विहिरीतून पाणी घेऊन चालता झालो. इकडे श्री समर्थांचे मन कळवळून 2 मनुष्यांना परत मला आणण्यासाठी पाठवलं. ते घाईघाईने येऊन, तुम्हास महाराज बोलत आहेत, लवकर चला, असं म्हणून हात धरून घेऊन गेले. मला पाहून महाराज म्हणाले, तुझं मन पाहिलं, पक्का झालास. या खेपेस योगशास्त्राचे प्रश्न आम्हास विचारण्यास आला असून परत का जातोयस. असं म्हटल्यावर जसा प्राण गेलेला परत आला म्हणजे काय आनंद वाटतो, त्याहीपेक्षा अधिक आनंद लहरीत मी शांत झालो. मग महाराज चोळप्पास म्हणाले, अरे पाहतोस काय, आमचं ताट त्याला दे. हे ऐकून तिथेच स्नानसंध्या आणि महाराजांचे पूजन करून भोजन केले. दुसऱ्या दिवशी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात गेली. तिथं 7 दिवस राहून श्री समर्थांनी योगशास्त्रातील प्रश्नांची उत्तरे सर्वोत्कृष्ट अनुभवासहित विधीपूर्वक सांगितली. आपल्या दासास उत्तम निश्चित परमार्थ होण्याविषयी अथवा दुसऱ्या व्यावहारिक शुभाशुभ सूचना संज्ञा करण्याविषयी तसेच अंतःकरणाच्या पवित्रतेची परीक्षा पाहून कल्याण करणारे आणि पदरात प्रचितीचे माप घालणारे दयाळू सद्गुरू स्वामी महाराजांसारखे पुरुष पाहण्यात येणं देखील महत्भाग्या वाचून कसं शक्य आहे, कसं होईल. महाराज वरचेवर म्हणत असत, समुद्र भरला आहे, त्यातून घेववेल तितकं घ्यावं, शेत पिकवून खावं. हे हितोपदेशक यथार्थ वचन मानून मेहनत व यत्न केले असता साफल्यच होणार आहे. शके 1791च्या मार्गशीर्ष शुद्धात श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवेकरी लोकांसहित अक्कलकोटानजीक नागणसूर, इंचनाळ, कोतवालाचे हद्रे वगैरे गावी फिरत असताना एक गोसावी पुष्कळ वर्षापर्यंत श्रीमद गुरु दत्तात्रेयाचं दर्शन व्हावं म्हणून अनुष्ठान केलेला फिरत फिरत अक्कलकोटाला येऊन शोध करत असताना महाराज होते तिथे आला आणि वंदन करून स्तब्ध उभा राहिला. यतिरायांनी हे पाहताच स्वतः उभे राहून दत्तात्रय स्वरूपाने गोसाव्यास दर्शन दिले. गोसाव्यास विलक्षण चमत्कार वाटून तो परमानंदी होऊन म्हणाला की आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशाने व्हावी. अहो भगवान, आपण साक्षात पूर्ण ब्रह्म दत्तात्रय गुरु अवधूत आहात हे निसंशय माझ्या अनुभवास आलंय. मला पाहताच तात्काळ उभं राहून आपण दत्तरूपे दर्शन दिलं. हे कृपा सिंधू, माझ्या जन्माचं खरं सार्थक झालं. असं म्हणून दुसऱ्या दिवशी आज्ञा होताच स्वामी महाराजांचा जय जयकार करत आणि अत्यंत हर्षभरीत होऊन तो चालता झाला. शके 1796च्या भाद्रपद वद्य 6 गुरुवारी स्वामी महाराज अक्कलकोट येथील देशमुखांच्या वाड्यात बसले असताना दिवसा 12:03 वाजता मोगलाईतील एक सय्यद मुसलमान दर्शनाकरता आला. त्या समयी सुंदराबाई, शिवबाई, बाबा सबनीस, बाबा यादव वगैरे मंडळी बसली होती आणि ब्रह्मनिष्ठ बाबा समर्थांपुढे कीर्तन करण्यासाठी वीणा लावत होते. त्यावेळी सय्यदानं द्वारातील मंडळींना विचारलं की क्यों जी, ये अक्कलकोट के स्वामी कहाँ है. त्यास कोणी सांगतात इतक्यात स्वामीराज म्हणाले,
स्वामी बैठे रहे वहां पर। हाँ, स्वामी तो अक्कलकोट में है, देख। हाँ, क्या देखता है? असं समर्थांचे उद्गारक संभाषण ऐकताच भाषण ऐकलं आणि सय्यद दंग होऊन एकदम घटकाभर तटस्थ उभा राहिला. त्याला काही देहभान नव्हतं. तो केवळ एकाग्र ध्यानस्थ घटिकाद्वय झाला. काही वेळानं हळूहळू सावध होऊन नेत्र उघडून अनन्य भावे कंठ सद्गदित आणि प्रेमाश्रुपात होत असता बंदगी करून तो म्हणाला, गरीब नवाज परवरदिगार साहब, स्वामी महाराज अब खुदा हो, बेशक भूल नहीं है. दिल के अंदर आपका दर्शन हुआ. वाह वाह वाह, या इलाही, खुद बेखुद ला इलाहा. क्या कहूं मैं, मेरा धर्म जानता हूं, कलमा कुरान और किताब बहुत पढ़ता हूं और हकीकत, तरीकत, शरीयत, मार्फत अच्छी तरह से जानता हूं. और नासूद, जमरूद, मलकूद, लाहौर, इन संचारों मंजिल में बहुत बरस साही करते हैं. उसी माफक मेहनत करता हूं. लेकिन अफसोस है कि मैं बूढ़ा हुआ तो भी अब तक कुछ भी नहीं हुआ ही नहीं. सो आप महाराज के दर्शन हुए. पहले दरवाजे में पूछते वक्त मेहर की लहर का आवाज दिया और उसी लिए अक्कल में अंदर हृदय में साहब को सच्चा देख लिया. सब जन्म का सार्थक हुआ. पलख में दरिया माफक हो गया. किस्मत की बात है, मैं आपका बंदा हूं, चाहे सो हुकुम करो. असं स्वानुभव सहित बोलून त्यानं आणलेले पदार्थ महाराजांना अर्पण केले. दुसऱ्या दिवशी तो स्वामी समर्थांची आज्ञा शिरसावंद्य मानून कृतार्थ होऊन स्वामी रायाची वाहवा करत आनंदाने हैदराबादेकडे गेला. यावरील गोष्टीवरून एका भक्ताने महाराज अक्कलकोटासच का राहिले याबद्दल आनंद स्वामीकृत भजनानंद लहरी ग्रंथाच्या उपोद्घातात लिहिलेल्या गोष्टींची आम्हाला आठवण झाली. सदर चतुर गृहस्थ म्हणतात की अक्कल से खुदा पैठाणना, म्हणून आपल्यामध्ये ती एक म्हण आहे ना, त्याप्रमाणे स्वामी महाराजांनी विचार केला की आपण अक्कलकोटास राहावं, म्हणजे खरोखर अक्कलवान लोक आपणास ओळखून भक्ती करतील. हा वाक्यालंकार आहे, पण महाराजांच्या वरील सायन्स बोललेले शब्द स्वामी तो अक्कलकोट में है देख व वरील कल्पना यांचा अगदी मेळ बसतो. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 32 समाप्त. क्रमशः धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.